जो भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपल्याला दिसतो, तो संदेश जसाच्या तसा दर शनिवार आणि दर रविवारच्या निमित्ताने प्रत्येक विहारामध्ये जाऊन ग्रंथवाचक आणि महिला संघांना मिळावा. आयोजन कसं केलं पाहिजे वर्षावासामध्ये आषाढी पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत हा एक उत्सव तथागत आयोजित करत होते. म्हणून तथागतांनी कधी आपला धम्म स्टेजवरून सांगितला. तर सर, हे जो एक गाव एक विहार एक रविवार हे अभियान आहे, या अभियानाचा समाजाला कुठल्या प्रकारे म्हणजे असे लोक असतात की त्यांच्यावरती ही टीका टिप्पण्या करतात, हे जे काम करतात त्यांनाही ते काम करून न देणारी अशाही प्रकारची लोक आपल्याला आढळतात. ही सर्व जबाबदारी सुद्धा तथागतांनी उचलली होती आणि ते तथागत भिक्षू संघाला सांगतात की आनंदा, मी गेल्यानंतर धम्म हा तुमचा गुरु आणि धम्म हा तुमचा मार्गदाता राहील. म्हणून माझे महापरिनिर्वाण झाल्यानंतर एक संघ पद्धतीने तुम्ही धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही पाहत आहात भीमार्पण TV यूट्यूब चॅनल. मी नितेश किर्दक आणि आज भीमार्पण TV यूट्यूब चॅनलचे उपसंचालक गौतम बनसोड हे कॅमेरामॅन बनलेले आहेत. तेही आपल्यासोबत आहेतच, परंतु कॅमेरा चालवत आहेत. आणि मित्रांनो, समाजामध्ये बऱ्याचशा संघटना, संघ आणि काही अभियानंसुद्धा चालू आहेत. सर्वांचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे आणि सर्व आपापल्या परीने ते कामही करत आहेत. अशाच प्रकारचे एक अभियान महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्या अभियानाचं नाव आहे एक गाव एक विहार एक रविवार. आणि या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक कैलास घोडेस्वार सर यांच्यासोबत त्यांच्या या एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाबद्दल माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक तथा संविधान फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आहेत कैलास घोडेस्वार सर. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. सर, सर्वात अगोदर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही परिचय द्या आपला. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. मी कैलास घोडेस्वार, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माटोडा येथे 6 वर्षापासून शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि नोकरीमधले 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्याचप्रमाणे हे ड्युटीचं काम, नोकरीचं काम झाल्यानंतर दर शनिवारी आणि दर रविवारी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाच्या माध्यमातून जो संदेश आणि धम्म संदेश तथागतांना 45 वर्षापूर्वी द्यायचा होता, 2500 वर्षापासून जो भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपल्याला दिसतो, तो संदेश जसाच्या तसा दर शनिवार आणि दर रविवारच्या निमित्ताने प्रत्येक विहारामध्ये जाऊन ग्रंथवाचक आणि महिला संघांना मिळावा, यासाठी हे एक गाव एक विहार एक रविवार धम्म अभियान मागील 2 वर्षापासून सुरू करण्यात आले. सर, हे जो अभियान आहे एक गाव एक विहार एक रविवार, या धम्म अभियानाचा नेमका उद्देश काय? एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाचा उद्देश मागच्या 2 वर्षापासून हे अभियान सुरू करतानाच निश्चित केला होता की समाजामध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात. सर्व जनता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमात सहभागी होते. मग ते शिबिर असो, परिषदा असो, धम्म मेळावे असो किंवा अजून कोणते कार्यक्रम असो, या कार्यक्रमामध्ये जनता फक्त सहभागी होते. हे सर्व चित्र तुमच्या आमच्या आजूबाजूला आहे. मग हे चित्र आजूबाजूला असताना एक ग्रंथवाचक म्हणून मी जे ग्रंथवाचन वर्षावासामध्ये दरवर्षी करतो किंवा आपण सगळेजण करतच असाल, मग माझ्या मनात ही भूमिका निर्माण झाली की एक ग्रंथवाचक म्हणून नेमका संदेश वर्षावास समाप्तीनंतर आपण कोणता समाजाला दिला पाहिजे. जे ग्रंथवाचक प्रत्येक विहारामध्ये कार्य करतात त्यांना भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामधला जसाच्या तसा संदेश तथागतांनी जो 2500 वर्षापूर्वी दिला आपल्या 45 वर्षाच्या त्यांच्या जीवनामध्ये, तो संदेश जसाच्या तसा पोचला पाहिजे. मग ती सिद्धार्थाची भूमिका असो की तथागतांना जो संदेश द्यायचा होता उपासक उपासिकांना गावोगावी जाऊन, तो संदेश भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपल्याला जसाच्या तसा पाहायला मिळतो. तो संदेश या अभियानाच्या माध्यमातून वर्षातील 52 शनिवार आणि 52 रविवार
या निमित्ताने तो प्रत्येक विहारामध्ये जाऊन देण्यात येत आहे. आतापर्यंत तुम्ही किती विहारापर्यंत पोहोचले किंवा आता जो आपला अकोला जिल्हा आहे, मूर्तिजापूर तालुका आहे, त्या तालुक्याच्या व्यतिरिक्तही आणखी किती तालुक्यापर्यंत हे अभियान पोहोचलेलं आहे? हो, बरोबर आहे. या अभियानाची सुरुवात गेल्या 2 वर्षापूर्वी करण्यात आली होती. तेव्हा फक्त मूर्तिजापूर तालुका या अभियानाच्या माध्यमातून निवडला गेला होता. परंतु मागच्या वर्षीचा पूर्ण उन्हाळ्यातील 2 महिने, माझ्या सुट्टीचे 2 महिने पूर्ण अंजनगाव तालुक्यासाठी आपण दिले. त्यानंतर दर्यापूर तालुका, अशा प्रकारे मागच्या वर्षी 3 तालुक्यामध्ये दर शनिवारी आणि दर रविवारचं हे अभियानाचं कार्य चालू होतं. परंतु या वर्षावासाला सुरुवात झाल्यापासून आज अमरावती जिल्ह्यातील 6 तालुके आणि अकोला जिल्ह्यातील 3 तालुके, ज्यामध्ये मूर्तिजापूर, अकोला आणि बार्शी टाकळी आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा, अशा प्रकारे सध्या हे अभियान 3 जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये दर शनिवारी आणि दर रविवारच्या निमित्ताने सुरू आहे. आणि असंच हे अभियान एकमेकांच्या संपर्कामधून प्रत्येक विहारामध्ये चालू असते. या अभियानाचं म्हणजे नेमकं मुख्यालय कुठं आहे? म्हणजे अभियान तर चालू आहे, परंतु एक काही कार्यालय असतं ना अभियानाचं, त्याचं मुख्यालय कुठं आहे? म्हणजे कुठून हे काम केलं जातं जास्त? तर याची सुरुवात मी माझ्या घरापासूनच सुरू केलेली आहे. मूर्तिजापूर येथील दर्यापूर रोडवर श्रीरामनगर म्हणून माझा निवासस्थान आहे. त्या निवासस्थानाच्या वरच्या मजल्यावरच मी स्वतंत्र 500 चौरस फुटाचा स्वतंत्र हॉल या कार्यासाठी तयार केलेला आहे. आणि त्यामध्ये जे काही ग्रंथवाचक आहे, धम्म प्रचारक प्रसारक आहे, जे धम्माचा खरोखर संदेश समाजापर्यंत पोहोचू शकतात, त्यांच्यासाठी तो हॉल सदैवपणे चर्चा करण्यासाठी आणि धम्मसंवाद करण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे. आपण सगळ्यांना विनंतीपूर्वक या अभियानाच्या माध्यमातून विनंती करत आहोत की ज्यांना खरोखर तथागतांचा आणि सिद्धार्थाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे, कोणत्याही दिवशी त्या हॉलमध्ये येऊन, त्या ठिकाणी येऊन, माझ्या निवासस्थानी येऊन आपण खुलेआमपणे चर्चा आणि संदेश देऊ शकता. म्हणून या अभियानासाठी आपण कोणत्याही संघटनेचं, कोणत्याही संस्थेचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कोणत्याही प्रकारचं सहकार्य न घेता हे स्वतंत्रपणे बोधिसत्वांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण आपल्या कमाईचा 20वा भाग अर्पण करावा किंवा समाजाला द्यावा, या उद्देशाने आपण स्वतःच्याच घरापासून ही सुरुवात केलेली आहे. आपण नोकरीवर आहात, शिक्षक आहात, आणि त्या कारणानं समाजामध्ये जो आपला समाज आहे त्याचा 20वा भाग हा तुमच्या 20वा भागापेक्षा कमी येते, कमीच येणार. कारण की कमीत कमी 500 रुपये मजुरी करणारे आपला समाजामध्ये लोक आहेत, परंतु आज तुम्ही हजारो रुपये जो पगार मिळतो त्या कारणानं तुमचा 20वा भाग वाढलेला आहे. आणि तुम्ही गावोगावी एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाच्या माध्यमातून गावागावामध्ये तुम्ही पोहोचता, त्या गावामधल्या विहारांना तुम्ही भेटी देता. कुठं असं तुम्हाला वाटत नाही की आणखी नोकर वर्ग जर तुमच्यासोबत जर जुडला हे अभियान आणखी झपाट्यानं वाढणार आहे? बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी संयुक्तिक आहे. परंतु नोकर वर्गाची दशा पाहताना असं वाटते की नोकर वर्ग हा कोणाला दोष म्हणून नाही, हा बोधिसत्वांचा संदेश घेण्याचा उद्देश आहे की बोधिसत्वांनी जी कर्मचारी वर्गाबद्दल अपेक्षा व्यक्त केली होती तो संदेश सुद्धा सर्वांना माहीत आहे. परंतु नोकर वर्गांची दशा पाहून असं वाटते की ते आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या रिश्तेदारामध्येच, नातेवाईकांमध्येच राहून त्यांच्याकडे जो काही आर्थिक स्रोत उपलब्ध झाला पैशाचा, त्यांची जी परिस्थिती सुधारली, कर्मचारी वर्गाची परिस्थिती सुधारली आणि या सुधारलेल्या परिस्थितीमधून त्यांनी जे आपले परिवार, आपले कुटुंब चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलेले आहे, त्यामुळे त्यांना असं वाटते की हाच धम्म आहे. म्हणजे आपल्या घरी आपला मोठा फार बंगला आहे, तिथे फार मोठी बुद्ध मूर्ती आहे आणि मग आपल्याला जर काही धम्माचं काम पडलं तर आपण एखाद्या मोठ्या थेरो, महाथेरो किंवा भिक्षूला आणून आपण धार्मिक कार्यक्रम, धम्माचा कार्यक्रम आपल्या घरी आयोजित करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला समाजामध्ये जायचं काम नाही, ही भूमिका कर्मचारी वर्गांमध्ये दिसते. त्यामुळे कर्मचारी वर्ग या धम्माच्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे
जास्तीत जास्त कर्मचारी वर्गांनी यात यावं ही जरी अपेक्षा आपली असली, परंतु प्रत्यक्ष येत नसल्यामुळे त्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही. ग्रंथवाचकांसाठी जो अभियान हे राबवलं जाते, तर ग्रंथवाचकांसाठी कुठल्या या अभियानाच्या माध्यमातून आपण सुरुवातीला जेव्हा हे अभियान सुरू केलं तेव्हा ग्रंथवाचकांसाठी वर्षावास सुरू व्हायच्या अगोदर आपण या 10 तालुक्यातील ग्रंथवाचकांची कार्यशाळा आयोजित करतो की वर्षावास सुरू व्हायच्या अगोदर प्रत्येक ग्रंथवाचकांनी आपल्या गावातील आयोजन कसं केलं पाहिजे वर्षावासामध्ये, आषाढी पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत. कारण हा वर्षावासाचा काळ केवळ भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन करणे हा नसून हा एक उत्सव तथागत आयोजित करत होते. या वर्षावासाला एक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे या उद्देशानं हा कार्यशाळेचा आपण आयोजन करतो. कुठं सर असं निदर्शनात येते की वर्षवासाचा जो कार्यकाळ आता तुम्ही सांगितला, कुठं 10 दिवसाचा, कुठं 15 दिवसाचा, कुठं 1.25 महिन्याचा असेही वर्षवास राबवण्यात येतात. बरोबर आहे. त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि अभियान काय करते? तर ग्रंथवाचकांना योग्य दिशा आणि वर्षावासाचा उद्देश त्याचं महत्त्व न समजल्यामुळे ही सगळी परिस्थिती आपण पाहत आहोत की आषाढी पौर्णिमेला फारच कमी सुरुवात होते. आषाढी पौर्णिमेला जर सुरुवात झाली तर 1.25 महिन्यानं, 40 दिवसानं किंवा 1 महिन्यानं त्याची समाप्ती केल्या जाते. हे असं चित्र पाहण्यात आलं, त्यामुळेच आपण या अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि त्याचा उद्देश सुद्धा आपण आपल्या कार्यक्रम पत्रिकेवर ठेवलेला आहे, बॅनरवर सुद्धा ठेवलेला आहे की वर्षावास आणि वर्षावास समाप्तीनंतरचा धम्म बुद्धमय गाव आणि प्रबुद्ध मानव बनविण्याच्या दिशेने एक अभियान. म्हणजे आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरून, आपल्या बॅनरवरूनच या अभियानाचं स्वरूप लोकांच्या लक्षात येईल की या अभियानाचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की वर्षावास आणि वर्षावास समाप्तीनंतरचा धम्म. म्हणून ज्या ज्या गावी असे वर्षावास थोडक्यात कालावधीमध्ये समाप्त केले जातात, समाप्ती केली जाते त्या वर्षावासाची किंवा उशिरा लावण्यात येते, या कार्यशाळेच्या माध्यमातून, या अभियानाच्या माध्यमातून आपण ग्रंथवाचकांना सांगतो की तुम्ही हा वर्षावास आषाढी पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत जसाच्या तसा आपल्या विहारामध्ये आयोजन केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे तथागत भिक्षू संघाच्या माध्यमातून एक संघपणे हा वर्षावास आयोजित करत होते, तो एक संघपणा 10 तालुक्यातील सध्याच्या परिस्थितीमध्ये 10 तालुक्यातील ग्रंथवाचकांनी तो एक संघपणा राखून ठेवला पाहिजे. त्यासाठी हे वर्षावासाचं नियोजन आपण करतो. त्यानंतर वर्षावास सुरू झाल्यानंतर 2 महिन्याने म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये आपण ग्रंथवाचकांचा परिसंवाद आयोजित करतो. त्या परिसंवादामध्ये प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक विहारातील ग्रंथवाचकांनी त्या परिसंवादामध्ये जो खंड आणि जे प्रकरण वाचन चालू आहे त्या खंडावर आणि त्या प्रकरणावर आपले मत व्यक्त करावे की या प्रकरणामधून, या खंडामधून तथागतांना, सिद्धार्थांना कोणता संदेश द्यायचा होता. म्हणून भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जे वेगवेगळे प्रकरण आपण पाहतो त्यातून संदेश ग्रंथवाचकांना मिळाला पाहिजे. हा परिसंवादाचा कार्यक्रम, त्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण ग्रंथवाचकांचाच सहभाग घेतो आणि त्यांनाच आपण बोलायची संधी देतो की तुम्ही ग्रंथवाचक म्हणून कसं वाचन करता आणि समाजाला तुम्ही कसं समजावून सांगता. हे जो एक गाव एक विहार एक रविवार जे अभियानाचं नाव आहे, ही कल्पना कशी काय आली तुमच्या डोक्यामध्ये? ही कल्पना ग्रंथवाचक म्हणून वाचन करत असतानाच लगातार माझ्या डोक्यामध्ये फिरत होती आणि जो तथागतांचा संदेश बोधिसत्वांनी, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपल्यासमोर लिहून ठेवला, मग बोधिसत्वांचा सुद्धा संदेश होता की आठवड्यातून एक दिवस आपण परिवारासहित आपण विहारामध्ये गेलो पाहिजे आणि तो संदेश आपल्याला भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामधूनच मिळतो. आणि म्हणून हा संदेश घेऊनच सर्वात अगोदर रविवारचा कार्यक्रम आपण सुरू करण्यात आला होता. परंतु एक रविवारानं हे काम भागणार नाही, म्हणून एका रविवारी जर 2 विहारातील ग्रंथवाचकांनी आपल्याला आमंत्रित केलं तर आपण अशा विहारांसाठी शनिवार सुद्धा सुरू म्हणजे शनिवार आणि रविवार हे सतत आठवड्यातून 2 दिवस अभियान चालूच राहते. बरोबर. तुम्ही एखाद्या कुठल्याही विहाराला तुम्ही भेटी देता. बरोबर. ज्यावेळेस हे अभियान घेऊन आपण समाजामध्ये गेले त्यावेळेस समाजाची काय प्रतिक्रिया होती?
सुरुवातीला जेव्हा आपण हे सुरू केलं तर लोक या अभियानाच्याकडे एक अशा नजरेनं पाहत होते की चला काहीतरी एक सर म्हणून आहे आणि आपल्या विहारामध्ये ते येत आहे. परंतु जेव्हा सुरुवातून 5-6 महिने या गोष्टीला झाली आणि जसा जसा संदेश तथागतांचा सिद्धार्थांचा या माध्यमातून या अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेला, तेव्हा लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की भगवान बुद्ध आणि त्या धम्मग्रंथामधून हा संदेश मिळायला हवा होता, ही तर आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती. आणि आपण शिबिरामध्ये किंवा परिषदेमध्ये जाऊन फार मोठे विषय ऐकतो. आता हा मुद्दा समजा घेतलाच तुम्ही की शिबिराचा, बरोबर. आजूबाजूची परिस्थिती तशीच आहे की शिबिर आहेत, मेळावे आहेत, आणखी धम्म परिषदा आहेत. तर याकडे तुम्ही कुठल्या नजरेनं पाहता? बघा, तथागतांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या समोर सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला की मला जी ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि माझ्या ज्ञानप्राप्तीचा उद्देश जो आहे समाजाला उपासक उपासिकांना दुःखमुक्त करण्याचा जो मार्ग शोधून मी काढलेला आहे, तो काही मी लोकांना ओरडून सांगू शकत नाही किंवा गर्दी जमा करून मी काही सांगू शकत नाही. म्हणून तथागत ज्ञानप्राप्तीनंतर आलार काला म्हणजे एकाच व्यक्तीकडे गेले. वरना तथागतासमोर सुद्धा पर्याय होता की मला जी हे जगाचं ज्ञान प्राप्त झालंय, दुःखमुक्तीचा जो मार्ग मी सांगितलेला आहे, हा मी प्रसेनजीतच्या राजवाड्यामध्ये किंवा लोकांना एकत्र बोलवून सुद्धा मी लोकांना सांगू शकतो. परंतु तथागतांना विश्वास होता जर मी पहिल्या पायरीपासूनच जर ही गर्दी जमा केली तर काही दिवसांना ही गर्दी सुद्धा समाप्त होईलच. आणि ते स्वरूप आज शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आणि शिबिर झाल्यानंतर त्या गावात त्या शिबिराचे चिन्ह सुद्धा आपल्याला पाहताना दिसत नाही. हे सर्व तुमच्या आमच्या समोर आहे. शिबिराचे चिन्हच जाऊ द्या, आचरणाचं तर त्या गावामध्ये असं एक सुद्धा आपल्याला स्वरूप पाहायला मिळत नाही की या गावामध्ये अशा प्रकारचं शिबिर झालं होतं. म्हणून तथागतांनी कधी आपला धम्म स्टेजवरून सांगितला नाही. वरना तथागत सुद्धा प्रसेनजीच्या राजवाड्यामध्ये जाऊन त्याच्या राजवाड्याची सहकार्य घेऊन, त्याची मदत घेऊन लोकांना, उपासक उपासिकांना तिथेच जमा करून धम्माचा उपदेश देऊ शकले असते. हे 45 वर्षाचं तथागतांचं अभियान आहे की त्यांनी प्रत्येक व्यक्तीजवळ जाऊन स्वतः सांगितलं. म्हणून हा मार्ग आपण समजून घेतला पाहिजे की तथागतांनी लोक आपल्याजवळ बोलावले नाही, तर ते स्वतः लोकांजवळ गेले आणि तोच त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा सुद्धा उद्देश होता. म्हणून शिबिर, परिषद आणि मेळाव्याच्या माध्यमातून फक्त गर्दी निर्माण करणे हा तथागतांचा उद्देश नव्हता. तो उद्देश आपण समजून घेतला पाहिजे की धम्माचा उपदेश हा प्रथम 2 लोकांमध्ये सांगितला गेला पाहिजे आणि नंतर एकापासून दुसऱ्यांना तो संदेश गेला पाहिजे, तरच ते धम्म कार्य टिकून राहील आणि तो संदेश टिकून राहील. तर सर, एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानामध्ये युवकांसाठी काय स्थान आहे किंवा त्यांच्यावर कुठली जबाबदारी आहे? या अभियानाच्या माध्यमातून आपण पहिला कार्यक्रम तर ग्रंथवाचकांना दिलेला आहे की ग्रंथवाचक हा त्या विहारातील मुख्य असतो जो वर्षावासामध्ये उपासक उपासिकांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून सांगतो. त्यानंतर एका विहारातील कमीत कमी 10 महिला त्यांच्यासोबत असतात वर्षावासामध्ये आणि त्या 10 महिलांनी त्यांच्यासोबत राहून वर्षावास झाल्यानंतर सुद्धा दर रविवारी आपण धम्माचा संदेश आणि उपदेश, त्यावर धम्मचर्चा आणि धम्मसंवाद केली पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे सिद्धार्थ 20 वर्षाचा असताना शाक्य संघामध्ये सामील झाला होता आणि खरी धम्माची सुरुवात तर ही तरुणाईपासूनच होते. म्हणजे आज जे आपण चित्र बघतो की कोणताही धम्माचा जर कार्यक्रम असला तर त्यामध्ये म्हातारे आणि उपासक उपासिका त्याच्यामध्ये वयस्कर असतात. ज्यांचं आयुष्य संपलं ते त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. परंतु खरी धम्माची गरज आणि खरं धम्माची जर जी आवश्यकता असेल तर ती तरुण वयामध्ये, ज्या तरुण वयामध्ये तुम्ही आचरण जर केलं तर ते आयुष्यभर पक्कं राहील. परंतु आज याबद्दल सुद्धा संभ्रम किंवा लोकांची जी मान्यता आहे सामान्य उपासक उपासिकांची की धम्म म्हणजे वयस्कर झालेल्या लोकांसाठी. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे गावागावात तरुण नवयुवक मंडळ आहे
सिद्धार्थ नवयुवक मंडळ आहे, मिलिंद नवयुवक मंडळ आहे, अशा गावागावातील तरुण मंडळींना आपण सांगतो की सिद्धार्थचा सुद्धा एक संघ होता, शाक्य संघ, ज्यामध्ये सर्व 20-25 वर्ष वयाचे तरुण संघ होते आणि ते सर्व तरुण मंडळ आपल्या कपिलवस्तू नगरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, करुणादय या तत्वाची शिकवण समाजाला देत होती. त्यामुळे या कार्यक्रमातून तरुणांना सुद्धा संदेश आहे की तुम्ही सुद्धा अगोदर या भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाचा जो उद्देश आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. हो, तर ती हळूहळू त्या गोष्टीला सुरुवात झालेलीच आहे. भिक्खू संघाविषयी आपलं काय मत आहे आणि या अभियानामध्ये कुठले भिक्खू आपल्यासोबत म्हणजे सोबत आहेत काय, किंवा तुम्ही भिक्खू संघाकडे कुठल्या नजरेनं पाहता सध्याच्या परिस्थितीमध्ये? एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाचा उद्देश उपासक उपासिका, ग्रंथवाचक, तरुण नवयुवक मंडळ आणि भिक्षू वर्गाला सुद्धा संदेश देण्याचा एक उद्देश आहे. ज्याप्रमाणे आपण भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये वाचन करतो, आपण भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन केल्यानंतर आपण एवढंच लक्षात ठेवतो की तथागतांचा धम्म आहे, तथागतांचा धम्म आहे. परंतु तथागतांनी सुद्धा आपला संदेश 3 लोकांना सांगितला: उपासक उपासिका, भिक्खू वर्ग आणि सामाजिक आणि राजकीय जीवन जगणारे व्यक्ती. हे तथागतांचे 3 व्यक्तीला 3 संदेश आहे आणि हे जीवन आपण वेगवेगळ्या प्रकारे जीवन जगतो. म्हणजे उपासक, सामान्य गृहस्थी मंडळी, आणि तथागतांना हा संदेश भिक्षूंच्या मार्फत गृहस्थ मंडळींना पोचवायचा होता. म्हणून त्या ग्रंथामध्ये आपण भिक्षूंसाठी जे विनय सांगितलेले आहे, उपासकांसाठी जे विनय सांगितलेला आहे, उपासकांचा जो धम्म सांगितलेला आहे तो नीटपणे आपण समजून घेतला पाहिजे. सर्व गोष्टी आपल्याला भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये दिशा देण्यासाठी लिहून ठेवलेल्या आहे की भिक्षूंची काय जबाबदारी होती, भिक्खूंचा धम्म, उपासकांचा धम्म, हे जे असे प्रकरण आपण भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये वाचन करतो. परंतु म्हणून तथागतांनी, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की केवळ भिक्खूंनी भगवे वस्त्रे परिधान केलं म्हणूनच तो भिक्खू होणार नाही, परंतु सामान्य उपासक जर आचरणशील जीवन जगत असेल तर तो सुद्धा भिक्षूंपेक्षा मोठा होऊ शकतो. परंतु या अभियानामध्ये आपण भिक्षू वर्गाला सुद्धा विनंतीपूर्वक आवाहन करत आहोत की कृपया ज्या ठिकाणी तुम्ही प्रवचन किंवा संदेश देता, शिबिराच्या माध्यमातून, परिषदेच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामधला एखादा विषय घेऊन बोललं पाहिजे, तरच तो तथागतांचा संदेश परिपूर्ण जाईल. परंतु आज तसं होताना दिसत नाही. त्या कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही आपल्या मनाने तयार केलेल्या विषयावर समाजाला संदेश दिला जातो. म्हणून या अभियानाच्या माध्यमातून आणि दर रविवार, दर शनिवारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या विहारामध्ये सांगतो की भिक्षूंसाठी कोणता धम्म तथागतांनी सांगितला होता आणि भिक्षूंची कोणती कर्तव्ये होती. हे जर आपण नीटपणे समजून घेतली तर या अभियानाच्या माध्यमातून असं वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही आणि जे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आहे तेच आपण या अभियानाच्याबद्दल सांगतो. तर सर, हे जो एक गाव एक विहार एक रविवार हे अभियान आहे, या अभियानाचा समाजाला कुठल्या प्रकारे फायदा होणार? या अभियानाची फलश्रुतीच आपण हे ठरवलेली आहे. ज्याप्रमाणे उद्देश मगाशी आपण चर्चा केली उद्देशावर, तर उद्देशासोबत या अभियानाचे फल काय समाजाला मिळतील आणि स्वतःला सुद्धा काय मिळतील आणि आपल्यासोबत जे काही मिळून राहतील त्यांना काय मिळतील, हे उद्देशासोबतच आपण ठरवलेले आहे की पहिलं फळ या अभियानाचं हे होईल की लोकांच्या समोर, आपल्या समोर जे धम्म कार्याचं स्वरूप आहे, शिबिर, परिषद आणि मेळावे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तथागत ज्याप्रमाणे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होते त्याच स्वरूपानं लोक धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील. एक गोष्ट, लोकांना असत्य मार्गापासून दूर करण्याची गरज नाही, फक्त त्यांना सत्य मार्गावर सांगण्याची गरज आहे. त्यामुळे आज मागच्या वर्षीपासूनच या गोष्टीला सुरुवात झाली की तथागतांच्या धम्म प्रचाराचं स्वरूप लोकांना समजत आहे की आपण कोणते कार्यक्रम राबवायला पाहिजे. मोठे कार्यक्रम न राबवता आपण आपल्या विहारामध्येच प्रत्येक महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आणि 3 महिन्याचा वर्षावास आणि 3 महिन्याचा वर्षावास झाल्यानंतर उरलेले 9 महिने
आपल्या गावातील विहारामध्ये दर रविवारी येऊन आपण त्या विषयावर, त्या प्रकरणावर, त्या खंडावर चर्चा केली पाहिजे, धम्मचर्चा केली पाहिजे. जे जे खंड आपण भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये वाचतो. म्हणजे या अभियानाची तर महत्त्वाची फलश्रुती आहे की जे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपण प्रकरण वाचतो, सत आणि असत मार्ग कोणता, तर लोक या अभियानाच्या माध्यमातून सत्य धम्म प्रचार आणि प्रसार करण्याच्या मार्गावर सुरू राहतील. तर आपण जसं आता बोलले की ग्रंथवाचकांनी आपापल्या विहारामध्ये, आपापल्या गावामध्ये महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या पाहिजे, वर्षवासाचं आयोजन केलं पाहिजे, वर्षवास सुरू झाला पाहिजे आणि तोही वेळेवर. जिथून सुरुवात आहे त्याची तिथं आणखीन जिथं वर्षावास समाप्ती असते, समारोप असते, त्या ठिकाणीच तो व्हायला पाहिजे, त्या दिवसावरच तो व्हायला पाहिजे. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही ग्रंथवाचक काम करतात, आपापल्या विहारात, आपापल्या गावामध्ये काम करतात, त्यामध्येही काही समाजामध्ये असे लोक असतात की त्यांच्यावरतीही टीका टिप्पण्या करतात. ते जे काम करतात त्यांनाही ते काम करून न देणारी अशाही प्रकारचे लोक आपल्याला आढळतात. आम्ही गावागावामध्ये जातो त्यावेळेस ह्या समस्या ग्रंथवाचकांच्या आमच्यापर्यंत पोहोचतात. त्याच निमित्तानं हा प्रश्न विचारतो की जे ग्रंथवाचकांना तुम्ही गायडन्स करता, आतापर्यंत जे सांगितलेले आहेत काम, तर त्यांची जबाबदारी कोण घेणार? किंवा त्या ग्रंथवाचकाला जर काही झालं किंवा त्याची मानसिकता जर ढासळत असणार, तर त्यावेळेस आपण कोणत्या उद्देशानं काम करणार? या अभियानाच्या उद्देश, स्वरूप यामध्ये आपण ही गोष्ट सुद्धा समाविष्ट केली आहे की जे तथागतांच्या संदेशानुसार असे धम्माचं कार्य आपल्या विहारामध्ये करतात, अशा ग्रंथवाचकांसोबत जे एक गाव एक विहार एक रविवार हे सगळी काही समूह आहे, हा जो टीम आहे, ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपण वाचतो की तथागतांनी आपला संदेश देण्यासाठी पंचवर्गीय भिक्षूंपासून सुरुवात केलेला तो एवढा मोठा भिक्षू संघ, त्यांची संघाची एकता कशा प्रकारे होती, तर ही सर्व जबाबदारी सुद्धा तथागतांनी उचलली होती आणि ते त्यांच्या संघाच्या माध्यमातून, प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून ते भिक्षू संघाची काळजीसुद्धा घेत होते, त्यांची निगासुद्धा राखत होते. म्हणून या अभियानाच्या माध्यमातून आपण ग्रंथवाचकांची अशी काळजीसुद्धा घेतो आणि घेतसुद्धा आहो की काही गावात जर अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असेल मतभेदाचं, वादविवादाचं, तर त्या ठिकाणी मी स्वतः 1 किंवा 2-4 ग्रंथवाचक घेऊन आम्ही तिथे जातो आणि ते सामोपचाराने ते वातावरण निपटवतो. असे बऱ्याचशा विहारामध्ये प्रसंगसुद्धा माझ्यासोबत घडलेला आहे. परंतु तथागतांचा जो उपदेश देण्याचा मार्ग होता, शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा, खरोखरच जर आपण त्या विहारामध्ये जाऊन आपली करुणेची, मैत्रीची भाषा वापरली आणि वर्षावासाचा जो तथागतांचा उद्देश होता, अशा प्रकारे जर आपण कार्य केलं, तर हे वातावरणसुद्धा काही दिवसानं निवळून जाईल. आणि म्हणून या अभियानाच्या माध्यमातून आपण ग्रंथवाचकांचा संघ याच्या माध्यमातून एका व्यक्तीवर जर काही मतभेद आणि काही अन्यायाचं जर असं काही वातावरण आलं, तर सर्व संघच्या संघ जाऊन आम्ही त्या विहारामध्ये कार्यक्रमसुद्धा घेतो की त्या कार्यक्रमाचा प्रभाव बाकीच्यांवर पडतो, गावावर पडतो की नाही, हे एकट्याचं काम नाही, हे तथागतांच्या संघाचं काम आहे, जे ग्रंथवाचकांच्या संघाच्या नुसार चालत आहे. आतापर्यंत हे जो अभियान आहे, या अभियानाविषयी आपण चर्चाही करत आहोत आणि अभियान तुमचं झपाट्यानं वाढतसुद्धा आहे. 8-10 तालुक्यांपर्यंत हे 3 जिल्ह्यापर्यंत हे अभियान पोहोचलेलं आहे. या अभियानाची समोरची दिशा काय किंवा काय काय आणखी तुम्ही राबवणार या अभियानाच्या माध्यमातून? बरोबर, चांगला प्रश्न आहे. कारण राबवत असताना पुढची दिशासुद्धा आपण ठरवली पाहिजे. म्हणून या वर्षीपासून एक विशिष्ट प्रकारे आणि ग्रंथवाचकांसाठी जर आणखी काही वेगळे कार्यक्रम असतील तर तेही सांगा. बरोबर, तर म्हणून पुढची दिशासुद्धा आपल्यासमोर असली पाहिजे, हा उद्देश लक्षात ठेवून आपण या वर्षीपासून एक खास वेगळ्या प्रकारे तयारी करत आहोत. हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून 10 मार्चपासून जी सकाळी माझी शाळा सुरू होते आणि मार्च, एप्रिल, मे आणि जून वर्षावासाच्या अगोदर हे 4 महिने आणि 4 महिन्यामध्ये 10 तालुक्यातील ग्रंथवाचकांची वर्षावासाच्या अगोदर कार्यशाळा घेऊन 10 तालुक्यातील ग्रंथवाचक एक संघपणे आणणे आणि एकमेकांचा त्यांच्याशी संपर्क होणे हे फार गरजेचं आहे. कारण तथागतांच्या प्रत्येक वर्षाच्या वर्षावासाचं स्वरूप हे वेगवेगळं होतं. वर्षावास पावसाळा सुरू झाला म्हणजे तथागत काही असं एकत्रितपणे फक्त घेऊन बसणे या उद्देशानं भिक्षू संघाला एकत्र घेऊन बसत नव्हते. परंतु वर्षावास बसवायच्या अगोदर ते जे 9 महिने गावोगावी फिरले, त्यांना जो समाजामधून अनुभव आला,
त्या अनुभवावर नवीन चिंतन कशा प्रकारे आपण केलं पाहिजे यासाठी होता तथागतांचा वर्षावास. हा उद्देश समाजाला समजला पाहिजे, ग्रंथवाचकांना समजला पाहिजे. म्हणून या उन्हाळ्यामध्ये वर्षावास सुरू व्हायच्या अगोदर आपण 10 तालुके 4 महिन्यामध्ये 10 तालुक्यामधील कार्यशाळा आणि ग्रंथवाचकांना एक संघपणे तयार करण्याची फार मोठी जबाबदारी आपण घेणार आहोत. आणि ती आम्हा सर्व विहारातील ग्रंथवाचकांच्या सहकार्यावर, त्यांच्या योगदानावर अवलंबून आहे. आणि त्यांना जेव्हा हा भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाचा संघाचा उद्देश समजेल तेव्हा हे निश्चितच शक्य होईल असा मला विश्वास आहे. आता तुम्ही दर रविवारी कुठल्या ना कुठल्या विहाराला भेट देतात, तर रात्रीच्याच वेळेस तुम्ही जात असणार. बरोबर. आणि वापस यायला तुम्हाला घरी परतायला उशीर पण होत असणार. बरोबर. कधी कधी 12 पण वाजतात. 12 पण वाजतात. तर घरची परिस्थिती काय असेल? कारण की पत्नी आहे, बरोबर. मुलगा, हे घरचे जे सदस्य आहेत, तर यांच्यावरती ते काय प्रभाव पडते किंवा घरून काही त्रास आहे का तुम्हाला? तर या अभियानाची सुरुवात करण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी प्रत्येक आपण बुद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना, जसं आम्ही 22 वर्षापासून विहारामध्ये भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन करतो. माझ्या घरची मिसेससुद्धा घरी ग्रंथाचं वाचन करते. आणि वर्षावास समाप्ती झाल्यानंतर मी विहारातली समाप्ती करतो, घरी पण समाप्ती करतो. परंतु या अभियानाच्या माध्यमातून जे शनिवारी आणि मी रविवारी गावी जातो, परंतु जेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती तर कोणत्याही घरचं वातावरण असं होते की बाहेर जाणे, रात्री बेरात्री घरी येणे, तर कोणती बाईचं म्हणणं असंच असते की तुम्ही जे बाहेर गावी जात आहात तर यामधून काय फलश्रुती होईल. परंतु जेव्हा तो उद्देश आणि त्याचं स्वरूप मी घरी समजून सांगितलं की तू पण घरी ग्रंथ वाचतो आणि तथागतांना कोणता संदेश द्यायचा होता समाजाला त्यांच्या वर्षावासामधून आणि धम्मप्रचारामधून, हा संदेश देण्यासाठी ते रोज का गावी जात होते. आपण तर फक्त आठवड्यामधून 1 किंवा 2च दिवस देतो. म्हणून त्यानंतर हे वातावरणसुद्धा निवडलेलं आहे आणि त्यामधून विरोधाचा तर काही भागच नाही. फक्त ही जबाबदारी पेलण्याची गरज आहे आणि ती आज जबाबदारी माझ्या मुलामध्ये आणि माझ्या घरच्या मिसेसमध्ये सुद्धा रुजलेली आहे. आणि जर आपण एका उद्देशावर जर ठाम असलो तर आपल्या पाठीमागचे सुद्धा त्या उद्देशावर ठाम असतात. तर सर, आपण जे हे अभियान चालवता, या अभियानामध्ये आता उत्तराधिकारी तर आपण म्हणू शकत नाही, बरोबर, परंतु पुढे चालून हे अभियान म्हणजे कदाचित तुम्ही थांबले किंवा हे काम नाही करू शकले किंवा अनुचित काही प्रकार घडला किंवा समजा नसलेच तुम्ही, तर मग हे अभियान समोरही कशा पद्धतीनं चालणार, याचं काही नियोजन तुम्ही अगोदर केलेलं आहे का? हो, बरोबर आहे. भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपण वाचन करतो आणि हे अभियान संपूर्णपणे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाला समोर ठेवूनच चालवण्यात येत आहे. मग भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जेव्हा आपण 7व्या खंडामध्ये दरवर्षी वाचन करतो ग्रंथ एक नात्यानं, कारण मी सुद्धा एक ग्रंथवाचक म्हणूनच हे काम अगोदर करतो, ती भूमिका ठेवून अभियानाचे मार्गदर्शक जरी म्हणून आपण समाजाकडे जातो, परंतु मी सर्वात प्रथम अगोदर एक ग्रंथवाचक आहे. म्हणून 7व्या खंडामध्ये आपण वाचतो की तथागत भिक्षू संघाला सांगतात की आनंदा, मी गेल्यानंतर धम्म हाच तुमचा गुरु आणि धम्मच हा तुमचा मार्गदाता राहील. म्हणून माझे महापरिनिर्वाण झाल्यानंतर एक संघ पद्धतीने तुम्ही हे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. धम्माला आणि विनयाला गुरु आणि उत्तराधिकारी मानून आणि मार्गदाता म्हणून या अभियानाच्या माध्यमातून जे ग्रंथवाचक आपण तयार करत आहोत त्यांना एक नवीन दिशा देत आहोत की या पद्धतीने तुम्ही तुमच्या विहारामध्ये हे धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि वर्षावासाचं नियोजन केलं पाहिजे. तर मी उपस्थित नसल्यानंतर किंवा मी त्यांच्यासोबत नसल्यानंतर हे कार्य भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथानुसार ग्रंथवाचकच चालू ठेवतील. आता सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच चालू ठेवण्यात येत आहे, कारण तथागतांचा भिक्षू संघ होता म्हणूनच हे कार्य पोहोचू शकले. आणि म्हणून माझ्या अनुपस्थितीमध्ये गावोगावचे ग्रंथवाचकच हे कार्य पुढे घेऊन जातील. मी या कारणाने केला होता की बरेचसे काही मुलाखती मी पाहिलेले आहेत, त्यामध्ये ज्यावेळेस उत्तराधिकाऱ्याची गोष्ट येते, ज्यावेळेस विचारल्या जाते, त्यावेळेस प्रत्येक जो वक्ता जो असते
किंवा जे समाजसेवक आहेत ते म्हणतात की आम्हाला दुसरं कोणी मिळतच नाही, बरोबर त्यासारखा शिलवान कोणी दिसतच नाही, बरोबर हे काम कोण करणार, बरोबर किंवा मी करत आहो, मी गेल्यानंतर हे काम थांबणार. बरोबर मग त्या कारणानं हा प्रश्न तुम्हाला बरोबर केलेला आहे. होता, परंतु तुम्ही उत्तर असं दिलं आहे की मी गेल्यानंतर हे काम कार्य जे ग्रंथवाचकासाठी आपण सुरू केलेलं आहे आणि ग्रंथवाचक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, तेच हे कार्य करतही आहेत. म्हणून मी गेल्यानंतर किंवा मी उपस्थित नसलो तरी हे काम ग्रंथवाचकच सुरू ठेवणार आहेत. म्हणजेच हे अभियान थांबणार नाही. बरोबर. मित्रांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की हे अभियान थांबणार नाही. सर असो किंवा नसो, परंतु ज्या ज्या ग्रंथवाचकांपर्यंत हे अभियान पोहोचलेलं आहे ते ग्रंथवाचक हे अभियान समोर नेतील आणि खरोखर त्यांनी नेलं पाहिजे, बरोबर. अशी आमची सुद्धा भीमार्पण बरोबर. टीव्हीची सुद्धा अपेक्षा आहे की बरोबर. हे तुमचं जे अभियान आहे त्याच पद्धतीने ते चाललंही पाहिजे. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिला, आपला बहुमूल्य वेळ. कारण की शाळा चालू असताना सरांनी सुट्टी टाकली आणि भीमार्पण टीव्हीला हा वेळ दिला की तुम्ही चर्चा करू शकता. म्हणून तुमचे सर मनापासून आभार. हां, आपले पण आभार. जय भीम, नमो बुद्धाय. भीमार्पण टीव्हीला माझ्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचं धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचं, असंच प्रसारित करण्याचं कार्य अखंडित चालू राहो. जय भीम, नमो बुद्धाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चर्चा आता केलेली आहे. अभियानाची माहिती कैलास घोडेस्वार सर यांच्याकडून आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही भीमार्पण टीव्हीवरती कॉमेंट करून कळवू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, ही चर्चा जर आवडली असेल, ही माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही माहिती, अभियानाची माहिती आणखीन दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.